नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो वरवर पाहता एका प्राचीन सणाबद्दल आहे, बेखमीर भाकरीचा सण. पण आपल्याकडे असलेल्या माहितीमध्ये डोकावल्यावर कळतं की हा केवळ एक धार्मिक विधी नाही. त्यामागे वेळेचं एक अचूक गणित आहे, काही शक्तिशाली प्रतीकं आणि एक मोठी भविष्यवाणी दडलेली आहे. अगदी. आपल्याकडे निर्गम, लेविया यांसारखी जुन्या करारातील पुस्तकं आहेत आणि त्याचबरोबर मत्तय, मार्क आणि करिंथ करारांसारखी नवीन करारातील पुस्तकंही आहेत. अच्छा. या सगळ्यांना एकत्र जोडल्यावर एक आश्चर्यकारक चित्र समोर येतं. ही माहिती आपल्याला इजिप्तच्या गुलामगिरीतून सुटकेच्या आठवणीपासून थेट येशू ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानापर्यंत घेऊन जाते. वाव. म्हणजे आपण एकाच धाग्याचे वेगवेगळे पदर उलगडणार आहोत. चला तर मग या विषयात आणखी खोलवर जाऊया. नक्कीच. सुरुवातीला हा सण नक्की काय होता आणि तो साजरा करण्याचे नियम काय होते हे समजून घेऊया, कारण नियम खूपच काटेकोर वाटतात. हो, नियम खूप स्पष्ट होते. लेवी 23.6 मध्ये म्हटलं आहे की पहिल्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून परमेश्वरासाठी बेखिमीर भाकरीचा सण सुरू होतो. तो पुढे 7 दिवस पाळायचा. 7 दिवस? हो, म्हणजे आपल्या कॅलेंडरनुसार 15 तारीख ते 21 तारीख. ठीक आहे. आणि या 7 दिवसांत घरात खमीर असलेली कोणतीही गोष्ट चालणार नव्हती, फक्त बेखमीर भाकरीच खायची. ठीक आहे, हे अगदी सरळ वाटतं. 15 ते 21 म्हणजे 7 दिवस. पण मला स्रोतांमधल्या दुसऱ्या एका उल्लेखाने थोडा काही गोंधळात टाकला आहे. कुठल्या? निर्गम 12:18 मध्ये म्हटले की पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवसाच्या संध्याकाळपासून 21व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खावी. आता जर आपण संध्याकाळ मोजायला लागलो तर 14 तारखेची संध्याकाळ, मग 15, 16 करत 21 पर्यंत गेलो तर 8 संध्याकाळ होतात. बरोबर. मग सण 7 दिवसांचा कसा? हे गणित जरा विचित्र वाटते. खूपच महत्वाचा आणि म्हणूया की बारकाईचा मुद्दा आहे. आणि याचं उत्तर त्या काळात दिवस कसा मोजला जायचा यात दडलेला आहे. अच्छा. हो, आपल्यासारखं त्यांच्यासाठी दिवस मध्यरात्री 12 वाजता सुरू होत नसे. त्यांच्यासाठी दिवसाची सुरुवात सूर्यास्तानंतर म्हणजे साधारण संध्याकाळी 6 वाजता व्हायची. अरे, म्हणजे आपला मंगळवार रात्री 12 वाजता सुरू होतो, तर त्यांचा सोमवार संध्याकाळी 6 वाजताच संपून मंगळवार सुरू व्हायचा. अगदी बरोबर. त्यामुळे जेव्हा ते म्हणतात की सण 15 तारखेला सुरू होतो, तेव्हा त्याचा अर्थ आहे 14 तारीख संपून संध्याकाळी 6 वाजता, जेव्हा 15 तारीख सुरू होते तेव्हापासून. ठीक आहे. आणि तो 21 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजता संपतो. हा कालावधी मोजला तर बरोबर 7 दिवस होतात. अच्छा, म्हणजे 15च्या संध्याकाळपासून 21च्या संध्याकाळपर्यंत 7 दिवस झाली. हे गणित आता जुळलं. पण मग तो सुरुवातीचा प्रश्न तसाच राहतो. मग निर्गममध्ये 14 तारखेच्या संध्याकाळचा उल्लेख का आहे? तो एक अतिरिक्त दिवस कुठून आला? तो अतिरिक्त दिवस नाही, तर तो एक अतिरिक्त कालावधी आहे. आणि त्याचं कारण वल्हांडण म्हणजे पासोवरच्या विधीमध्ये आहे. ओके. वल्हांडणाचा कोकरा, जो त्या दिवशीचा सर्वात महत्वाचा विधी होता, तो 14 तारखेला दुपारी 3 वाजता मारला जायचा. दुपारी 3 वाजता? ही वेळ महत्वाची आहे का? खूप जास्त. आपण पुढे या वेळेवर परत येऊ. तर दुपारी 3 वाजता कोकरा मारल्यावर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे नवीन दिवस म्हणजे 15 तारीख सुरू होईपर्यंत 3 तासांचा वेळ मिळायचा. बरोबर. त्या 3 तासांच्या काळातही बेखमीर भाकरी खाल्ली जायची. त्यामुळे मूळ सण जरी 7 दिवसांचा असला तरी त्याची सुरुवात एक प्रकारे 3 तास आधीच व्हायची, म्हणून तो उल्लेख आहे. वाह, म्हणजे एकूण कालावधी झाला 7 दिवस आणि 3 तास. किती अचूक आणि काटेकोर नियम आहेत. अगदी. म्हणजे वेळेचं गणित आत्ता स्पष्ट झालं. पण या सणाचं नावच बेखमीर भाकरीचा सण आहे. म्हणजे वेळेशिवाय खमीर किंवा लेवन हा यातला मुख्य घटक आहे. ह्याच गोष्टीला इतकं महत्त्व का दिलं गेलं? खमीर म्हणजे फक्त पीठ फुगवणारा पदार्थ, मग त्याला इतकं नकारात्मक का मानलं गेलं? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. कारण खमीराचा खरा अर्थ फक्त भौतिक नाहीये, तो आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक कसा? आता बघा, खमीर कसं काम करतं? तुम्ही कणकेच्या मोठ्या गोळ्यात अगदी चिमूटभर खमीर टाकता आणि हळूहळू ते संपूर्ण कणकेत पसरतं, तिला फुगवतं आणि तिचं स्वरूपच बदलून टाकतं. हो, खरंय. याच गुणधर्मामुळे खमीराला खोट्या शिकवणीचं प्रतीक मानलं गेलं. एखादी चुकीची किंवा मानवनिर्मित शिकवण सुरुवातीला अगदी लहान आणि निरुपद्रवी वाटते, पण ती हळूहळू संपूर्ण विश्वास प्रणालीला आतून पोखडते. अगदी
आणि भ्रष्ट करते. त्यामुळेच खमीराला मनुष्याच्या आज्ञा, सैतानाची शिकवण किंवा अगदी पाप याचं प्रतीक मानलं गेलं. अरे वा, म्हणजे भाकरी फुगवण्यासारख्या साध्या गोष्टीला थेट आध्यात्मिक भ्रष्टाचाराशी जोडलं गेलंय. हां, मला आठवतंय, स्रोतांमध्ये याचा एक थेट संदर्भ आहे. येशू एकदा आपल्या शिष्यांना म्हणाला होता की परुषी आणि सदुकी लोकांच्या खमीरापासून सावध रहा. हो, सुरुवातीला बिचाऱ्या शिष्यांना वाटलं की तो खरंच भाकरीबद्दल बोलतोय, की आपण भाकरी आणायला विसरलो. हो, तसंच झालं होतं. पण मग त्यांच्या लक्षात आलं की तो भाकरीच्या खमीराबद्दल नाही, तर त्या लोकांच्या शिकवणीबद्दल बोलत होता. परुषी आणि सदुकी हे त्यावेळचे धार्मिक पुढारी होते. त्यांची शिकवण वरवर खूप धार्मिक आणि प्रभावी वाटायची, पण ती आतून पोकळ होती. पोकळ होती म्हणजे नक्की काय अडचण होती त्यांच्या शिकवणीत? अडचण ही होती की त्यांचा सगळा भर बाह्य गोष्टींवर होता. मार्क 7 मध्ये येशू त्यांना थेट सांगतो, तुम्ही देवाच्या आज्ञा सोडून माणसांच्या परंपरा पाळता. माणसांच्या परंपरा? हो, म्हणजे जेवण करण्यापूर्वी हात कसे धुवायचे, भांडी कशी घासायची, बाजारातून आल्यावर काय करायचं, यांसारख्या नियमांच्या जाळ्यात ते इतके अडकले होते की देवाच्या मूळ आज्ञा, म्हणजे प्रेम, न्याय, दया, बरोबर, याकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं. म्हणजे मूळ गाभा सोडून फक्त वरच्या आवरणाला महत्त्व देणं. अगदी. आणि याच वृत्तीसाठी एक विशिष्ट शब्द वापरला जातो, ज्याला कायदेशीरपणा किंवा इंग्रजीत लीगलिझम म्हणतात. लीगलिझम. हो. आपल्या स्रोतांमध्ये युल्पबजुई हा कोरियन शब्द त्याच अर्थाने आला आहे. याचा अर्थ होतो कायद्याचा किंवा नियमांच्या चौकटीत इतकं अडकून जाणं की त्यामागची मूळ भावनाच हरवून जाते. अच्छा. मी हे नियम पाळतो म्हणून मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, अशी एक आध्यात्मिक आढता निर्माण होते. प्रेम, करुणा यापेक्षा नियम महत्वाचे वाटू लागतात. हेच ते खमीर होतं ज्यापासून येशू सावध करत होता. ही खूपच खोल आहे. म्हणजे सणाच्या आधी घरातून खमीर अक्षरशः शोधून शोधून बाहेर काढण्याचा जो विधी होता, तो केवळ एक स्वच्छता मोहीम नव्हती. नाही, तर आपल्या जीवनातून, आपल्या विचारांमधून अशा खोट्या आणि पोकळ शिकवणींना बाहेर काढण्याचं ते एक प्रतीक होतं. तुम्ही अगदी अचूक पकडलं. ते एक वार्षिक आत्मपरीक्षण होतं. आपल्या जीवनात असं कोणतं खमीर मिसळलं आहे जे आपल्याला देवाच्या मूळ संदेशापासून दूर नेत आहे, याचा शोध घेण्याची ती एक संधी होती. मग जर खमीर म्हणजे खोटी शिकवण आणि पाप, तर बेखमीर भाकरी म्हणजे मूळ शुद्ध गोष्ट, भेसळ नसलेली. अगदी बरोबर. ती म्हणजे देवाचं वचन जसं आहे तसं, शुद्ध, भेसळरहित, कोणत्याही मानवी परंपरा किंवा नियमांची भर न घालता. म्हणूनच 1 करिंथकर 5.8 मध्ये पौल लिहितो, हो, तो उल्लेख आहे की म्हणून आपण सण साजरा करूया, पण तो जुन्या खमीराने म्हणजे दुष्टाई व वाईटपणाच्या खमीराने साजरा न करूया, तर साधेपणा आणि सत्याच्या बेखिमीर भाकरीने साजरा करूया. संदेश अगदी सरळ आहे. भेसळयुक्त गोष्टी सोडा आणि मूळ सत्याला चिकटून राहा. अगदी ठीक आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलं की या सणाच्या वेळेचं गणित अचूक आहे आणि त्यातील खमीर आणि बेखिमीर भाकरी या प्रतीकांचा अर्थही खूप खोल आहे. आता या सगळ्याचा कळस म्हणजे या माहितीनुसार या सणाचा संबंध थेट येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाशी जोडला जातो. चला, आता हे सगळे धागे एकत्र जोडूया. हो. आणि इथेच आपल्याला या सगळ्या माहितीचा खरा उद्देश दिसून येतो. हे सगळं एका मोठ्या योजनेचा भाग होता असं ही माहिती सुचवते. आपण सुरुवातीला वल्हांडण्याच्या कोकराविषयी बोललो. त्याला कधी मारलं जायचं? पहिल्या महिन्याच्या 14 तारखेला दुपारी 3 वाजता. तुम्ही म्हणाला होतात की ही वेळ खूप महत्वाची आहे. हो, कारण स्रोतांनुसार येशूचा वधस्तंभावर मृत्यू त्याच दिवशी म्हणजे पहिल्या महिन्याच्या 14 तारखेला आणि त्याच वेळी म्हणजे दुपारी 3 वाजता झाला. थांबा, ही वेळ इतकी तंतोतंत जुळते, हे नंतरच्या काळात केलेलं इंटरप्रिटेशन असू शकतं का? की त्यावेळच्या नोंदींमध्येच या वेळेच्या समानतेबद्दल काही उल्लेख आहे? कारण हे इतकं अचूक असणं खरंच आश्चर्यकारक आहे. हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे, पण नवीन करारातील 4ही शुभवर्तमानं म्हणजे गॉस्पेल्स ह्याच वेळेकडे निर्देश करतात. त्यांच्या लेखकांसाठी हा योगायोग नव्हता. मग काय होतं? ती एका भविष्यवाणीची पूर्तता होती. हजारो वर्षांपासून जो वल्हांडणाचा कोकरा पापांपासूनच्या मुक्तीचं प्रतीक म्हणून मारला जात होता, तो येशूच्या बलिदानाचा एक पूर्वाभास होता, एक सावली होती. अच्छा. येशू हाच खरा देवाचा कोकरा आहे, जो जगाचं पाप हरण करतो, हे दाखवण्यासाठी ही वेळ जुळून आली असं मानलं जातं.
त्याच क्षणी येशूच्या मृत्यूने त्या प्रतीकाची पूर्तता होते. पण गोष्ट इथेच संपत नाही, बरोबर? कारण त्यानंतर लगेच बेखिमीर भाकरीचा सण सुरू होतो. बरोबर. आणि इथेच ते वेळेचं गणित परत महत्वाचं ठरतं. दुपारी 3 वाजता येशूचा मृत्यू झाला. त्यानंतर ठीक 3 तासांनी म्हणजे संध्याकाळी 6 वाजता काय झालं? संध्याकाळी 6 वाजता दिवस बदलला. 14 तारीख संपून 15 तारीख सुरू झाली. अरे देवा! आणि त्याच क्षणी, अगदी तंतोतंत त्याच क्षणी बेखिमीर भाकरीचा सण अधिकृतपणे सुरू झाला. अगदी तंतोतंत. म्हणजे एका घटनेचा शेवट हा दुसऱ्या घटनेची सुरुवात होता. येशूचं शरीर जे पाप विरहित म्हणजेच बेखिमीर मानलं गेलं ते कबरेत ठेवलं गेलं आणि त्याच वेळी तो सण सुरू झाला जो याच शुद्धतेचं प्रतीक होता. हा संबंध इतका थेट आणि अचूक आहे की तो केवळ योगायोग मानणं कठीण आहे असं या श्रोत्यांचं म्हणणं आहे. हे खरंच अंगावर काटा आणणार आहे. म्हणजे वल्हांढणाचा कोकरा येशूच्या बलिदानाचं प्रतीक ठरतो. हो. ला काळ बेखमीर भाकरीच्या सणाचा सुरुवातीचा काळ होता. हो, आणि म्हणूनच या सणांचा अभ्यास केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून नाही तर भविष्यवाणी आणि प्रतीकांच्या दृष्टिकोनातूनही केला जातो. म्हणजे प्रत्येक विधी, प्रत्येक नियम, प्रत्येक वेळ. हो, या सगळ्यामागे एक मोठा आध्यात्मिक आराखडा दडलेला आहे जो शेकडो वर्षांनंतर पूर्णत्वास आला. अरे वा! म्हणजे ही सगळी जुळवाजुळव नाहीये, तर एका घटनेचा आराखडा दुसऱ्या घटनेसाठी आधीच तयार होता. अविश्वसनीय आहे हे. एक जुना करारामधील सण जो इस्रायली लोकांना इजिप्तमधील सुटकेची आठवण म्हणून दिला होता, तो पुढे जाऊन येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाची इतकी अचूक भविष्यवाणी करतो. प्रत्येक तपशील एकमेकांशी जोडलेला आहे. हो, आणि हेच या माहितीला इतकं आकर्षक बनवतं. ती आपल्याला केवळ माहिती देत नाही तर वेगवेगळ्या काळातल्या घटनांमधला एक छुपा संबंध दाखवते. तर आजच्या या चर्चेतून आपण काय पाहिलं? बेखिमीर भाकरीचा सण हा केवळ एक जुना धार्मिक विधी नाही, तो एका मोठ्या गोष्टीचा भाग आहे. त्यात इजिप्तमधून झालेल्या सुटकेची आठवण आहे, त्यात खोट्या शिकवणींपासून दूर राहण्याचा संदेश आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात येशूच्या बलिदानाची आणि त्याच्या पापविरहित जीवनाची अचूक भविष्यवाणी दडलेली आहे. अगदी बाह्य नियमांपेक्षा आंतरिक शुद्धतेचं महत्त्व आणि देवाच्या मूळ वचनाचं महत्त्व यावर यात भर दिला गेला आहे. ही चर्चा खरंच खूप काही शिकून गेली. नक्कीच. आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. आपण पाहिलं की खमीर म्हणजे मानवनिर्मित परंपरा किंवा खोट्या शिकवणी. तर प्रश्न हा आहे की आपल्या आधुनिक जीवनात, आपल्या विचारांमध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा अगदी आपल्या कुटुंबात असे कोणते खमीर आहेत? म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण नेहमीच असं चालत आलोय म्हणून करतो, पण त्या खरं तर आपल्याला मूळ सत्यापासून आणि प्रेमापासून दूर नेत आहेत? अगदी. अशा कोणत्या मानवनिर्मित परंपरा, विचार किंवा सवयी आहेत ज्या वरवर योग्य आणि अगदी धार्मिक वाटत असल्या तरी त्या आपल्याला त्या कायदेशीरपणाच्या, त्या लिगलिझमच्या जाळ्यात अडकवत आहेत? या सणाप्रमाणे आपल्या आयुष्यातून असं खमीर शोधून ते बाहेर काढण्याची गरज आज आपल्याला आहे का, याचा विचार करायला हवा.